राधे खानदेश मंडळी, मी आहे तुमची सोनल राव आणि आज मी बनवणार आहे भरलेल्या मिरच्या। तर अस्सल खानदेशी पद्धतीच्या भरलेल्या मिरच्या कशा बनवतात तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्याची आपण रेसिपी बघून घेऊया। सर्वात आधी ह्या मिरच्या ज्या आहेत मी त्या धुवून घेतलेल्या आहेत। मिरच्या धुतल्या गेलेल्या आहेत, आता याला आपण छान पुसून कोरड्या करून घेणार आहोत। मिरची जी आहे ती कोरडी करून झालेली आहे। तर आपण सर्वात आधी ही मिरची जी आहे ना ती असं मिडल साइडने असं कापून घेणार आहोत। असं मस्त कापून घेऊया आणि त्यानंतर इथून पण आपण असं थोडंसं चीर मारून घेणार आहोत, जेणेकरून याच्या आतच्या ज्या बिया आहेत ते सहज निघतील। कापताना हे एक लक्ष द्यायचं आहे की ज्या साइडने सपाट असतील, म्हणजे जसं ह्या साइडने सपाट आहे त्या तव्यात ह्या साइडने सपाट आहे, म्हणजे जेणेकरून आपण तव्यावरती असं सरळ ठेवू शकतो। म्हणजे हे बघा असं सरळ राहणार, ती डुगुडुगू होणार नाही, म्हणून ते कापताना हे लक्ष द्यायचं आहे आपल्याला। तर अशाच प्रकारे मी सगळ्या मिरच्या ज्या आहे ती कापून घेणार आहे। हे बघा मी असं मध्यभागून कापून घेतलेलं आहे आणि इथे पण एक चीर मारून घेतलेला आहे। तर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही अशा प्रकारेही करू शकता की बघा हे बघा असं मी ठेवल्यावरती ही बसत आहे, तर तव्यावरती एकदम व्यवस्थित बसणार। तर आपण त्या प्रकारे कापून घेऊया आणि परत इथे एक असा चीर मारून घेणार आहोत। हे बघा अशाच प्रकारे आपल्याला ह्या मिरच्या ज्या आहेत त्या सगळ्या कापून घ्यायच्या आहेत। आता आपण हे जे बिया आहेत त्या बिया काढून घेणार आहोत। या पिलरच्या सहाय्यताने आपण हे जे बिया आहेत ना बघा एकदम इझिली, काहीच वेळ लागत नाही, अशा ह्या बिया ज्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। असं झटकून घ्यायचे आहेत, म्हणजे जेवढ्या पण बिया असतील त्या सर्व बिया निघून जातील। तर अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या मिरच्यांच्या बिया ज्या आहेत ते काढून घ्यायच्या आहेत। हे बघा काहीच वेळ लागत नाही, हे बघा है ना, एकदम सहज पद्धतीने बिया निघतात। तर अशाच प्रकारे आपण सगळ्या मिरच्यांच्या बिया काढून घेणार आहोत। बिया काढून घेतलेल्या आहेत, हे बघा सगळ्या मिरच्याच्या बिया काढून झालेल्या आहेत। तर आपण आता यामध्ये या आवरण जे मिरचीचं जे आवरण आहे त्या आवरणला आपण आता मीठ लावून घेणार आहोत। आता आपण या मिरचीला हे बघा मी वाटीत थोडंसं मीठ घेतलेलं आहे, तर मिरचीला आपण चिमूटभर मीठ लावून घेणार आहोत। पूर्ण मिरचीला मीठ लागेल असं थोडं थोडं आपल्याला मीठ लावायचं आहे, जेणेकरून काय होणार की आवरण वरचं जे मिरचीचं जे कवर आहे ना त्याला पण थोडंसं चव येणार मिठाची, आणि आपले जे बाइंडिंग असणार आहे, जे आपण सारण भरणार आहोत ते छान असं त्याला पकडून ठेवणार। आणि मीठ लावल्यामुळे मिरचीलाही छान पाणी सुटणार आहे, म्हणून आपल्या सर्व मिरचींना अशाच प्रकारे मीठ लावून घ्यायचं आहे। मीठ लावून घेतलेलं आहे आतून। आता आपण जे सारण आहे मिरचीच्या आतमध्ये जे स्टफिंग करायचं सारण जे आहे ते सारण आता आपण तयार करून घेणार आहोत। सगळ्यात आधी आपण इथे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे ते आपण इथे घेणार आहोत। तर मी इथे साधारणतः हे मोठे जे चमचे आहेत हे 3 चमचे मी इथे घेतलेले आहेत। आता यामध्ये मी 1 चमचा चण्याचं पीठ घातलेलं आहे। चण्याच्या पिठाने आपण जे हे मिश्रण बनवणार आहोत किंवा बाइंडिंग जे बनवणार आहोत ना ते असं छान पकडून ठेवणार आहेत, आणि चण्याचं पीठ घातल्याने आपलं हे सारण असं खुसखुशीत होणार आहे, छान होणार आहे, म्हणून यामध्ये मी चण्याचं पीठ घातलेलं आहे। मी इथे अर्धा चमचा तिखट टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर हळदी टाकून घेत आहे पाव चमच्यासारखं, आणि सर्वात शेवटी स्वादनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत। कोथिंबीरही टाकून घेणार आहोत। मिरचीला स्वाद येण्यासाठी आपण यामध्ये हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घेणार आहोत। मिरची जी आहे ती खरपूस होण्यासाठी आपण ह्या सारांमध्ये कमीत कमी 2 चमच्यासारखं तेल घालून घेणार आहोत, आणि तेल घातल्यानंतर हे जे सारण आहे त्याला आपण एकजीव करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात की सारण असं एकदम छान एकजीव झालेलं आहे। तर सारण एकजीव झाल्यानंतर आपण हे जे स्टफिंग आहे ते मिरचीमध्ये भरायला सुरुवात करूया। मिरची मी आता इथे घेतलेली आहे, हे मिरची घेतलेली आहे। आता ह्या मिरचीमध्ये हे जे सारण आहे ते आपण याच्यामध्ये असं छान भरून घेणार आहोत। दाबून भरायचं आहे आणि पूर्ण मिरचीत भरायचं आहे। हे बघा अशा प्रकारे
दाबून भरायचं आहे आपल्याला हे सारण. अशाच प्रकारे मी ही दुसरी मिरची पण भरून घेत आहे. हे बघा, अशाच प्रकारे ह्या सगळ्या मिरच्या आपल्याला भरून घ्यायच्या आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता की मिरच्या हे माझ्या ज्या आहेत त्या भरून झालेल्या आहेत. हे बघू शकतात तुम्ही की सगळ्या मिरच्या ह्या भरून झाल्यानंतर आता आपण याला तव्यावरती फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे शिजवून घेणार आहोत. गॅसवरती आधीच मी तवा जो आहे तो तापायला ठेवला होता. तर तुम्ही बघू शकतात की तवा जो आहे ते चांगला तपलेला आहे. आता ह्या तव्यामध्ये आपण चारी बाजूने तेल घालून घेणार आहोत, कारण की आपल्याला याच्यावरती तेलावरतीच मिरच्या ज्या आहेत ते शिजवायच्या आहेत. म्हणून आपण हे तेल जे आहे ते चारी साईडला असं स्प्रेड करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात की मी एक एक करून सगळे मिरच्या ज्या आहेत तव्यावरती छान अशा रचून घेतलेल्या आहेत. आता यावरती आपण एक झाकण ठेवून एक घेणार आहोत आणि आता आपण याला 5 ते 7 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत. आता ह्या मिरचीला 5 ते 7 मिनिटं मी शिजवून घेतलेले आहेत. त्याचा सुगंधी छान येत आहे आणि तुम्ही बघू शकतात की ती एका साईडने हे बघा छान असं भाजलं गेलेलं आहे. तर आपण याला आता एका साईडने असं पलटी मारणार आहोत, म्हणजे आपल्याला चारी बाजूने किंवा असं दोघी बाजूने त्याचा अंग जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ह्या मिरच्या ज्या आहेत असे उभे करून घ्यायचे आहेत. हे बघा किती छान असं भाजले गेलेले आहेत, किती छान असा फ्राय झालेला आहे. तर आपण ह्या मिरच्या ज्या आहेत त्या अशा उभ्या करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात की मी सगळे मिरच्या ज्या आहेत ना ते एका साईडला पलटी मारून घेतले आहेत, जेणेकरून ते दुसरा भाग जो आहे तो पण छान असा भाजला जाणार आहे आणि आतला जो सारण आहे ते पण छान असं मस्त फ्राय होणार आहे. तर त्याला आपण 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. आता आपल्या याला 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आपण झाकण उघडून बघून घेऊया की मिरच्या ज्या आहेत त्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकतात की किती असं खरपूस मस्त भाजल्या गेलेल्या आहेत छान वाफेवरती. तर आता ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात की आपल्या ह्या ज्या मिरच्या आहेत त्या छान असं तयार झालेल्या आहेत आणि हे बघा खरपूस असं छान भाजल्या गेलेल्या आहेत. जर तुम्हाला ही रस्सा मिरची करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, हा जो मसाला जो आहे ना तो भाजल्यानंतर थोडंसं गरम पाणी करायचं आणि त्यामध्ये टाकून द्यायचं, म्हणजे रस्सा मिरची होतात. पण ही मिरची आपण अशीच ठेवणार आहोत कुरकुरीत, जी आपल्याला वरण भातासोबत किंवा भाजीसोबत खायला ही अशी चविष्ट आणि अशी खमंग लागते. म्हणून ही मिरची आपण अशीच ठेवणार आहोत. आता ही मिरची आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. चला तर मंडळी, तुम्ही बघू शकतात की आपल्या ह्या ज्या खमंग खुसखुशीत या ज्या भरलेल्या मिरच्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. चला तर मंडळी, हे बघू शकतात तुम्ही की आपल्या ह्या ज्या भरवा मिरची ज्या आहेत, भरलेल्या मिरच्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. किती छान असे खुसखुशीत आणि खमंग झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकतात की चारी बाजूने ते छान शिजलेल्या आहेत आणि खायलाही तेवढेच चविष्ट आहेत. तर जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तिला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.